हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत आईची खोली. लेखन नारायण धारप. आजी माझ्यावर एवढी का रागावली आहे समजतच नाही मला, पण खूप खूप रागावली आहे हे मात्र खरं. वरच्या माळ्यावर कोंडून ठेवलंय. कधी दिल्या नव्हत्या आणि इतक्या शिव्या दिल्यात मला. म्हणत होती चांगली 2 दिवस उपाशी ठेवते बघ, पण तिने मला मारलं नाही, अंगाला हातही लावला नाही. आधी हात अगदी उगारला होता, पण एकदा मागे वळून पाहिलं आणि हात एकदम खाली घेतला. मग अंगाला हात सुद्धा लावला नाही. त्या खोलीत परत पाय टाकलास तर बघ कार्टे, आजी ओरडली होती. खोलीतून हाताला धरून मला ओढत बाहेर काढलं तिने. खोलीचं दार बाहेरून दांड दिशी लावून घेतलं आणि कडी घातली. मोठं काळं कुलूप घातलं आणि मग मला जिन्यावरून ओढत ओढत वर आणलं आणि आता वरच्या खोलीत कोंडून ठेवलं. आजी स्वतः त्या खोलीत कधी कधी जात नाही. मला तर वाटतं की तिला त्या खोलीची भीतीच वाटते. तसा वरच्या खोलीसारखा उजेड तिथे नाही हे खरंय. अगदी भर दुपारी सुद्धा तुळईजवळच्या गजांच्या चौकोनी खिडकीतून अंगणातला अगदी थोडाच प्रकाश आत येतो. संध्याकाळ झाली की मग तर खूपच अंधार होतो. आई होती तेव्हा तर वरच्या चौकोनी खिडकीवरही पडदा असायचा. मला आई नेहमी अशी संध्याकाळची किंवा रात्रीचीच दिसायची. त्यावेळी असं कधीच मनात आलं नाही की तिला विचारावं, आई तू दिवसभर कुठे असतेस ग? पण मग आई गेल्यावर एकदा आजीला हे सहज विचारलं तर आजी काय रागवली माझ्यावर. दडबद्री कार्टी मेली, नसत्या चौकशा हव्यात ग कशाला तुला? पुन्हा असला काही विचार म्हणजे बघ तुझ्या तोंडाला चांगला डागच देते की नाही तो. आई होती तेव्हा मी आधी पण म्हटलं, पण खरं म्हणजे ना माझा इथे फार गोंधळच होतो. आई होती तेव्हा ती संध्याकाळ मला अजून चांगली आठवते. त्याआधी 15 दिवस आई खूप आजारी होती वाटतं. तिच्या खोलीत मला जायची बंदी होती. माणसांची ये-जा चाललेली असायची. तळमजल्याजवळच्या मोठ्या दिवाणखान्यात लोकांची सारखी कुजबूज चालली होती. आता आई म्हणजे आजीची मुलगीच की नाही. मग समजा आईला काही झालंच तर मग आजीला वाईट वाटायला नको का? तिला रडू यायला नको का? पण तिचा चेहरा कसा दगडासारखा टणक झालेला आणि मला एकटीला वर घालवून देऊन एवढं काय बोलत होते ते सगळे. कोणी पाहत नाही असं पाहून मी हळूहळू माळ्यावरून खाली आले. तिथून दिवाणखान्याच्या जिन्याच्या तोंडाशी आले. आजीच काहीतरी बोलत होती. तुम्ही खूप न्याल जाळाल, पण ती अवदसा तिथे राहिली पाहिजे ना. परत आली की मग. तेवढ्यात कुणाचं तरी लक्ष वर गेलं आणि मी पळत पळत वर गेले. मग मात्र त्यांनी मला खाली येऊच दिलं नाही. रात्री काय केलं त्यांचं त्यांनाच माहीत. पण सकाळी मी खाली आले तर आईच्या खोलीच्या दाराला एवढं मोठं कुलूप. मला आजीला विचारायचं होतं पण तिचा चेहरा पाहिला आणि मी गप्पच बसले. तिने धपाटाच घातला असता. पण मग 2-3 दिवसांनी घरातली लोकांची गर्दी कमी झाली तेव्हा धीर करून मी एकदा आजीला विचारलंच, आई कुठे आहे ग? अशी संतापली. देवाकडे गेलीये तुझी आई, आजी म्हणाली. पण सांगताना तिला काही फारसा आनंद होत नव्हता. डोळे मिटून घेतले होते आणि दात कसे गच्च आवळले होते. मला नक्की वाटलं की आजी आपल्याला काही खरं सांगत नाहीये. मी म्हटलं, मग आईच्या खोलीला कुलूप का ग घातलंयस? मला जाऊन पाहू दे की आत. आता यात माझं काय चुकलं? पण आजीला रागवायला काही कारण चालतं. मी माझ्या मैत्रिणींशी खेळता खेळता कुलपाचं सांगितलं त्या. एक जण म्हणाली, अगं वेड्यांना असं बंद खोल्यातून ठेवतात. तिची एक आत्या अशीच वेडी झाली होती. तिला असं गोठ्याजवळच्या एका खोलीत ठेवलं होतं. मुली अंगणात खेळायला आल्या की ती आत्या खिडकीत येऊन बसायची आणि मुलींना गोड गोड आवाजात जवळ बोलवायची.
ज्यांना माहित होतं त्या कधी जवळ जायच्या नाहीत. पण एकदा एक मुलगी पाहुणी आली होती. तिला काहीच माहित नव्हतं. ती गेली की खिडकीजवळ. नशिबानं मोठं कोणीतरी बागेत आलं म्हणून ती वाचली. पण गालावरनी गळ्यावर नख्यांचे ओरखडे कितीतरी दिवस होते म्हणे. मग त्यांनी खिडकीलाही फळ्या ठोकल्या वाटतं. तसं तुझ्या आईला ठेवलं असेल त्यांनी खोलीत कोंडून. रात्रीची झोप लागली की कोणीतरी तिला खायला देत असेल. मैत्रीण म्हणाली. मला तर तिचंच बोलणं खरं वाटायला लागलं. त्या रात्री काही झालं तरी झोपायचंच नाही असं मी मनाशी ठरवलं. रात्री आईच्या खोलीच्या दारावर पाळतच ठेवायची. पाहायचं कोण दार उघडतं, काय करतं ते. आजी माझ्या शेजारच्या खोलीत झोपायची आणि झोपेत मोठमोठ्याने गोरायची. रात्री केव्हाही जाग आली तरी मला भीतीच वाटायची नाही, कारण तो आवाज सोबतीला असायचा. तर आजी घोरायला लागली. माझेही डोळे सारखे मिटायला लागले. 9 वाजले. 10चे ठोके कसे तरी ऐकले. मग तशीच उठले. आजीच्या खोलीतून दिवाणखान्याच्या जिन्यापाशी आले. सगळे दिवे मालवलेले होते. खाली गुडुप्प अंधार होता. अशा अंधारात कोण वावरणार? पण मग आईच्याही खोलीत अंधार होता का? दिवा असता तर दाराखाली प्रकाशाची चीर तरी दिसली नसती का? मला काहीच कळेना. मी तशीच वर आले. पण मैत्रिणीच्या आत्याचं चित्र सारखं समोर येत होतं. ती जशी सगळ्यांना हाका मारायची तशी आपली आई तर हाका मारीत नसेल ना, मला वाटलं. आणि आजीच्या घोरण्याच्या या आवाजात आईची हाक जरी आली तरी ती मला ऐकू येईल का? मला तर वाटलं आता आपल्याला झोपच येणार नाही. पण बहुतेक लगेच झोप लागली. आई मला हाक मारत होती. मीना, अगं मीना. तशी अगदी स्पष्ट ऐकू येत नव्हती. पण आई जर बंद दाराच्या मागे असेल तर हा कशीच बारीक येणार नाही का? मी गादीवर उठून बसले होते. रात्र किती गेली होती मला माहित नव्हतं. मी हलकेच खोलीच्या दारापाशी आले. आजी कुशीवर झोपली होती. मी लक्ष देऊन ऐकलो. पुन्हा एकदा ती हाक आली. मीना, अगं मीना. आजीला ओलांडून मी बाहेर गेले. दिवाणखान्याच्या तोंडाशी गेले. खाली आईची खोली होती. काळोख मगापेक्षा जरा कमी झाला होता का? आईच्या खोलीचं दार उघडं होतं का? नीट असं काहीच दिसत नव्हतं. पण वाटत होतं की खोलीचं दार उघडंय. दारातच कुणीतरी उभं आहे. मला खाली बोलावताय. म्हणजे आई? मी खाली जाऊ का नको? भीती का वाटावी? ती तर माझी आईच होती ना. पण आईच होती का? मी काही वेळ तशीच उभी राहिले आणि मग परत आजीकडे गेले. तिला जराशी हलवताच तो, हा कोण, काय करीत ती जागी झाली. काय ग मीना? मला पाहताच ती म्हणाली. आजी, आजी खाली चल ना, खाली चल बघ. आजी नीट जागी होऊन बसली आणि म्हणाली, आता काय ग खाली ठेवलंय रात्रीच्या वेळी? हा, चल झोप पाहू मुकाट्यानं. पण अगो आजी, तिथे आई आहे असं वाटतंय ग खोलीत. चल ना. आता एवढ्या साध्या गोष्टीचा आजीवर एवढा परिणाम का व्हावा? कोणीतरी जोरात धक्का मारल्यासारखी ती अशी एकदम मागे का सरावी? कोऱ्या कागदासारखा चेहरा पांढरा पटक का पडावा? करते करते. आजीला ओरडायचं होतं, पण खूप दम लागल्यासारखी ती मोठमोठ्या धापा टाकत होती. मला वाटलं की ती आता माझ्या पाठीत धपाटाच घालणार आहे. पण तेवढ्यात खालून एक बारीकसा आवाज आला. दार सावकाश लावलं की बिजागऱ्यांचा येतो तसला आवाज. मी एकदम आजीचा हात धरला आणि म्हणाले, बघ, ते बघ, आईच्या खोलीचं दार बंद झालं. ऐकलंस? म्हणत नव्हते खाली चल म्हणून. अजून चल. आजी नुसत्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी माझ्या मागे कुठेतरी पाहत होती. अगदी बारीक लक्ष देऊन ऐकत असल्यासारखी.
तिचं सगळं अंग थरथर कापायला लागलं होतं. माझ्या हातातला तिचा हातही थरथर कापत होता. मग तिने कपाळावरचा घाम पदराने पुसला. ती स्वतःशीच पुटपुटत होती, शिव 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 शिव. आणि डोळे मिटून घेत ती अगदी घोगऱ्या आवाजात म्हणाली, मीना, झोप झपावू आत. मोठी माणसं ही अशीच. मी दुसरं काय करणार? पण मनाशी मात्र ठरवलं की पुन्हा अशी वेळ आली तर आजीला सांगत बसायचं नाही. सकाळी आजी देवाला जायची, संध्याकाळीही देवळात जायची. कधी मी तिच्या बरोबर जायची, कधी नाही. एखाद्या वेळी तिथून लवकर परत यायची. शेजारच्या वाड्यातली मैत्रीण बरोबर असली तर खेळत बसायची. तशीच त्या संध्याकाळी किशी बरोबर परत आले. आम्ही दोघी माझ्या अंगणात खेळत होतो, तर किशीची आई मध्येच तिला काहीतरी कामाला बोलावून घेऊन गेली. मी एकटीच होते. देऊळ जवळ होतं, पण परत तिथे जायचा कंटाळा आला होता. आणि आजीने पाहिलं की ती मला परत जवळ बसवून घेणार. त्यांच्या ज्या काय गप्पा चाललेल्या असायच्या त्यात मला एक शब्द पण समजायचा नाही. मला असा कंटाळा यायचा की बस, तेव्हा मी गेलेच नाही. अंगणात एकटी एकटीला कंटाळा आला तशी मी घरात आले. आत आल्या आल्या माझं लक्ष आईच्या खोलीकडे गेलं. केवढं मोठं कुलूप घातलं होतं ना आजीनं दाराला. त्या बंद दाराकडे पाहता पाहता मला कसंच व्हायला लागलं. छातीवर कोणी मोठं ओझं ठेवल्यासारखं. श्वास कसा जडजड वाटायला लागला. हातापायांना मुंग्या आल्याशा वाटायला लागल्या. काय होत होतं तेच मला कळेना. डोळ्यासमोर रंगीबेरंगी चक्र फिरायला लागली आणि मला वाटायला लागलं की मी जर आत्ता कशाचा तरी आधार घेतला नाही तर मी खालीच पडेन. माझ्या नकळत मी आईच्या खोलीच्या दाराजवळ गेले होते. त्या दाराचा आधार घ्यायला मी हात तिकडे नेला, पण तिथे दार नव्हतंच. मला सारखं वाटत होतं काहीतरी चुकतंय, पण वाटायला वेळच मिळाला कुठे. माझा एकदम तोल गेला आणि मी खाली पडले. खाली जमिनीवर आईच्या खोलीतल्या 2 पायऱ्यावरून गडगडत. आणि हा आसपासचा एकदम सुटलेला वास कशाचा. आई असलंच कसलं तरी सेंटचं तेल केसांना लावायची आणि डोळ्यांवर ही वजन कसली होती. डोळे असे जड जड का झाले होते. किती जोर केला तरी पापण्या उचलल्याच कशा जात नव्हत्या. माझ्याजवळ कोणीतरी होतं, म्हणजे असावं असं वाटत होतं. चेहऱ्याला कसला तरी गार मऊ स्पर्श होत होता. रेशमी साडी, रेशमी केस. पुन्हा एकदा तो गोड गोड वास आला. छातीत धडधड धडधड तर इतकी होत होती की वाटलं आता छाती फुटणारच. अगदी सगळं बळ एकवटून मी डोळ्यांच्या पापण्या कशा तरी वर उचलल्या. असं वाटलं की अगदी पांढऱ्या शुभ्र चेहऱ्याचं कोणीतरी अगदी जवळून आपल्या डोळ्यात पाहतंय. डोक्यावरून पदर होता की केस होते की मागे अंधार होता, मला काहीच आठवत नाही. किती वेळाने कोणास ठाऊक मी डोळे उघडले. मी तर दिवाणखान्यातच होते. आईच्या खोलीच्या दाराला टेकून बसले होते. खरं म्हणजे दाराकडे तोंड करून दाराला गाल लावून बसले होते. तेच दार गालाला गार गार लागलं असेल. मी उठले, ती मगाची चक्कर गेली होती. कपाळाला जरा घाम आला होता इतकंच. मी उठून जरा फ्रॉक केस साफ करते ना करते तो आजी आलीच. आधी वाटलं आजीला सगळं काही सांगावं, पण मग वाटलं की सांगायचं तरी काय. सांगण्यासारखं असं काय झालं होतं. आणि त्यात आईचा विषय निघाला की विनाकारण आजीची बोलणी मात्र खायला लागायची. तेव्हा मी काहीच बोलले नाही. मग जेवणं झाली आणि आम्ही झोपायला गेलो. कालची रात्र मात्र आठवणीतून गेलीच नव्हती. मनाशी ठरवलं होतं, पुन्हा जर तसं काय झालं तर आजीला सांगायचं नाही, तिला जागं सुद्धा करायचं नाही. आजी झोपली आणि पाहता पाहता घोरायला सुद्धा लागली. मला मात्र कालच्यासारखी झोप येत नव्हती. सगळं झालं,
मनाचे श्लोक म्हणून झाले, 1 ते 1000 अंक म्हणून झाले, शेतातल्या मेंढ्या मोजून झाल्या. पण झोप लागली असली पाहिजे, कारण मी एकाएकी खडबडून जागी झाले होते. अंग थरथरत होतं. थंडीने नाही, छाती धडधडत होती. अंगावर पांघरुणं जास्त वाटायला लागली होती. गार मोकळी हवा छाती भरभरून आत घ्यावीशी वाटत होती. असं वाटत होतं की सगळी खोलीच्या खोली धुरासारख्या गरम कशाने तरी भरली आहे. आपण गुदमरल्यासारखे होत आहोत. तो दाराचा बारीकसा आवाज आला. आता मनात प्रथमच शंका आली. आजीने जर एवढं मोठं कुलूप घातलं असलं तर आईच्या खोलीचं ते दार उघडेल कसं? पण मग हा आवाज कशाचा? आणि मग ती हाक आली, अस्पष्ट पण ओळखता येण्यासारखी. मीना, अगं मीना. आजीला धक्का न लावता तिला ओलांडून मी जिन्यापाशी आले. काल शंकेला जागा होती, आज मुळीच नव्हती. आईच्या खोलीचं दार उघडं होतं. प्रकाश होता. नेहमी असायचा तसा झगझगीत नव्हता, पण होता. दारातच कुणीतरी उभं आहे हे सहज दिसत होतं. जिन्याच्या टोकापाशी मी थांबले. पुन्हा ती हाक आली, ये ना मीना, खाली ये मीना. काही भीती वाटल्याची मला आठवण नाही. मी जिना उतरून खाली गेले. त्या दारापाशी पोचले. सेकंदभर डोळ्यापुढे पुन्हा एकदा रंगीबेरंगी काजवे चमकलेसे वाटले. मग मी खोलीत होते. माझ्या आईचीच खोली. प्रकाश पूर्वीसारखा झगझगीत नव्हता. आता विचारलं तर प्रकाश कशाचा होता तेही मला सांगता यायचं नाही. खोलीत माझ्याशिवाय आणखी कोणीतरी होतं. काही वेळा झोपेत असताना कोणाची तरी हाक कानावर येते. कोणीतरी हाक मारतं हे कळत असतं, पण हाक मारणाऱ्याची ओळख काही पटत नाही. तसंच काहीसं मला होत होतं. मीना, हे बघ. कानात अगदी हलकासा आवाज येत होता. खरा आवाज तरी होता का एखाद्या कीटकाची गुणगुण होती? मी कसं पाहू? पापण्या किती जड झाल्या होत्या. कसे तरी मोठ्या कष्टाने डोळे उघडले. आईची खोली समोर होती, पण एखाद्या जुन्या फोटो सारखी. काही भाग पुसलेला, काही ढगाळलेला, काही भाग वळून लहान मोठा झालेला. तरीही खोली ओळखता येत होती. वरच्या चौकोनी खिडकीखाली एक टेबल होतं. टेबलावर मोठा आरसा भिंतीला लावून उभा केला होता. टेबलापाशी बसून आई केस विंचरायची, वेणी घालायची. टेबलाच्या डाव्या हाताला भिंतीत कप्पे होते. त्यात तिच्या साड्यांच्या घड्या असायच्या. त्या उघड्या कपाटावर एक मोठा पडदा सरकवलेला असायचा. आता तो पडदा जरासा हालत होता, कोणीतरी एवढ्यातच सरकवल्यासारखा. आणि मग माझी नजर पुढे आणि वर गेली. पडद्यामागे आई उभी होती. तिनेच का एवढ्यात पडदा दूर सारला होता? पण ती अशी पुतळ्यासारखी अगदी न हलता का उभी होती? खोली डोळ्यांसमोर हलली. पाण्यात टाकलेल्या चित्रासारखी हेलकावे खायला लागली. एखाद्या धुराचा लोट गेल्यासारखं डोळ्यासमोर सगळं क्षणभर धुरकटलं. अस्पष्ट झालं, पुन्हा स्पष्ट झालं. तेव्हा मी आत नव्हते. खोलीच्या दाराशी उभे होते आणि रडत होते. आई, आई ग. रडू कसं ते आवरतच नव्हतं. इतका वेळ थंडी वाजली नव्हती, ती आता वाजायला लागली, अगदी दातावर दात आपटेपर्यंत. मी कशी तरी वर गेले, आजीला ओलांडून खोलीत गेले आणि होती नव्हती ती सर्व पांघरुणं डोक्यावर घेऊन डोळे मिटून निजले. दुसऱ्या दिवशी मी आजीला काही सांगितलं नाही. मला माहित होतं आई आत खोलीत होती. आजी पाहत नाही असं पाहून मी सकाळची 3 वेळा त्या खोलीपाशी गेले. कुलपाची खडबड केली, दारापाशी वाकून आईला हाक सुद्धा मारली. ती काही बोलली असली तर ऐकू आलं नाही.
कसं येणार? रात्री सुद्धा तिचा आवाज किती बारीक येत होता, मग आता तर बाहेरचे एवढे आवाज. मग काय करायला हवं ते मला एकदम समजलं. त्या खोलीचं कुलूप उघडून प्रत्यक्षच आत पाहायला हवं. त्याआधी आजी कुलपाची किल्ली कोठे ठेवते ते पाहायला हवं. आणि मग आजी संध्याकाळी देवाला गेली की लवकर परत यायचं. दुपारची जेवण झाल्यावर मी आजीला म्हणाले, आजी, आईच्या खोलीत काही खायचं ठेवलंय का ग? तुला कशाला हव्यात चौकशा? काही ठेवलं नाहीये. मग काही कपडे, कागद असं काही आहे का ग? असे लडगळात. तू का आता डोकं खातीयेस? तिथनं रात्रीनी सकाळी चुई चुई आवाज येत होते. उंदीर गेले असतील का ग आत? आता हद्द झाली हो तुझ्या पुढे. पण आजी, बघ ना आत. आईच्या साड्या कुरतडल्या गेल्या म्हणजे? बरं बाई, बघते, पण पुन्हा हा विषय काढू नको. आणि तिच्या मागोमाग मी पण निघाले. तशी आजी वस्कन अंगावर आली आणि खेकसली. तुझं काही काम नाही तिथे. मी पाहते काय करायचं ते. उगाच मागे मागे येऊ नको, समजलं? आजी रागाने खाली गेली. स्वयंपाकघरात गेली. म्हणजे तिथे किल्ली असली पाहिजे. मग आजी आईच्या खोलीत गेली वाटतं. कुलपाचा आवाज. मग दार दणदिशी उघडल्याचा आवाज. पण ती एवढ्या मिनिटभरातच बाहेर का आली? एवढ्यात खोली पाहून झाली सुद्धा. मी जिन्याच्या तोंडापासून खाली पाहत होते. आजी खोली बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा कसा तरीच झाला होता. ती स्वयंपाक खोलीत जाताच मी जिन्यावरून वाऱ्यासारखी खाली आले. ओट्यावरच्या फडताळात वरच्या कप्प्यात आजी काहीतरी ठेवत होती. किल्लीच असणार. पण ती एकदम वळली नाही. ओट्यापाशी तशीच पदराने वारा घेत उभी राहिली. शिव शिव शिव, शिव 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 शिव, स्वतःशी सारखी म्हणत होती. पण मला किल्लीची जागा समजली होती. मग संध्याकाळपर्यंत मी आजीला काही विचारलं नाही, काही त्रासही दिला नाही. तिला कशाला विचारायचं, खोलीतून अशी झटपट का बाहेर आलीस? मी स्वतःच पाहणार होते. पण संध्याकाळी वेळ मिळायला हवा होता. मग आम्ही देवळात गेलो. आजीच्या मैत्रिणी जमताच मी आजीला म्हटलं, आजी, किशी आली आहे का पाहते. नाही दिसली तर तिच्या घरी, नाहीतर आपल्या घरी खेळी ना. इकडे परत नाही यायची. आजी गप्पात इतकी रंगली होती की खरं काही न ऐकताच तिने मानेने हो हो केलं. जास्त वेळ न थांबता मी तिथून सटकले. किशी आहे का हे मात्र खरं पाहिलं. ती दिसली नाही तशी सरळ घरी आले. आमच्या घराच्या मोठ्या दाराची किल्ली आम्हा दोघींपाशी असायची. मी घरात आले. तसा दिवाणखान्यात प्रकाश होता. स्वयंपाकघरात मात्र जरासा अंधार होता. तिथला दिवा लावला. ओट्यावर चढून भिंतीतलं फडताळ उघडलं. किल्ली सापडायला 1 मिनिट सुद्धा लागलं नाही. फडताळ बंद केलं. दिवा मालवला. बाहेर दिवाणखान्यात आले. बाहेरचं दार आतून लावून घेतलं. मग आईच्या खोलीचं कुलूप उघडलं. आत मात्र खूपच अंधार होता. दार सबंध उघडं ठेवलं तर बाहेरचा प्रकाश जेमतेम 4 पायऱ्यांपर्यंतच पोचत होता. खाली गेल्यावर उजव्या हाताला दिव्याचं बटन होतं. तिथपर्यंत अंधारातून जायला हवं होतं. खरं म्हणजे मला जराशी भीतीच वाटत होती. पण मनाशी म्हणाले, ही माझ्या आईची खोली आहे. इथे मला भिण्यासारखं असं काय असणार? आई, आई ग, मी मीना आले. मी मोठ्याने म्हणाले आणि पायऱ्या उतरायला लागले. खोलीत किणकिण आवाज आला. पडद्याच्या रिंगा सरकल्या का? वाऱ्याने? का खरोखरच एखादा उंदीर होता? का? मी दिव्याच्या बटनापाशी पोचले. बटन दाबलं पण दिवा लागलाच नाही. आजीनं दिवा काढून ठेवला होता का दिवा जळून गेला होता? 2-3दा बटन खाली वर केलं पण छे, मी तशीच उभी राहून खोलीकडे पाहत होते. मग मला वाटलं, आधी वाटला होता तितका खोलीत अंधार नाहीये. वरच्या खिडकीचा चौकोन दिसत होता. त्या खालचं टेबल दिसायला लागलं. त्यावरचा आरसाही. तिथेच शेजारी तो पडदा होता. आई,
आई, मी हलकेच हाक मारली. पुन्हा एकदा मगाचाच किणकिण आवाज आला. पडदा खरोखरच हलत होता का? मला वाटायला लागलं की आता रडूच येणार आहे. मी मी तशीच चाचपडत त्या टेबलापाशी गेले. शेजारचा पडदा जोरात दूर केला आणि आत हात घातला. मीना, आलीस का बाळ मीना? अगदी अगदी हलका आवाज, कानाच्या अगदी आत कोणीतरी कुजबुजावत असला. पण आई, माझी आई. हाताला झुळझुळीत रेशमी साडी लागत होती. अंधार होता तरी माझी आई मला दिसत होती. ती तशीच उभी होती. केस मोकळे होते. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूनी खाली आले होते. काळे कुरळे केस. मी त्यांच्यावरून हात फिरवला. मग आईचा हात धरला. किती किती गार, बर्फासारखा. आई, कुठे होतीस ग? एकाएकी वर मोठ्या दाराचा खडखडाट झाला. मी तशीच उभी राहिले. काय करावं ते समजेनाच. आजी परत आली का काय एवढ्यात? पण मी आत्ताच तर खाली आले नव्हते का? पुन्हा एकदा बाहेरचं दार वाजलं. मी इकडे तिकडे पाहू लागले. खोलीत अंधार होता. आता मात्र हाताला समोर काही लागत नव्हतं. मला काही कळेनाच. एवढ्यात कुठे गेली आई? पुन्हा जसं दार खडखड वाजलं, मग सरळ वर गेले आणि दार उघडलं. दाराबाहेर आजी उभी. अंधारात काय करते ग? आणि किती वेळ लावलास तो? ती 2 पावलं आत आली आणि तिला आईच्या खोलीचं उघडं दार दिसलं. ती माझ्याकडे रागाने वळली. तोच मी म्हणाले, आजी, तू आज कुलूप घातलंच नव्हतंस. अशीच किल्ली होती कुलपात. म्हणून मी दार उघडून आत पाहत होते. आजीचा विश्वास बसला की नाही कुणास ठाऊक, पण ती मला काही बोलली नाही एवढं खरं. तिने मोठा दिवा लावला, आईच्या खोलीचं दार बंद केलं, कुलूप घातलं, किल्ली कनवटीला लावली आणि मग माझ्याकडे वळून म्हणाली, घरी आल्यावर हातपाय तरी धुतलेस का? नाही ना? वाटलंच मला. चल धुवून ये आणि चल देवापाशी बसायला. चला, आत्ताचं बोलणं तरी चुकलं होतं. मग आमच्याकडे कोणीतरी पाहुणे आले होते. त्यांची 2 मुलं होती. दोघंही एकमेकात अशी भांडायची की बस. सारखी आईबाबांच्या हातचा मार खायची. त्या गडबडीत 5-6 दिवस कसे गेले कळलंच नाही. खरं म्हणजे आईची आठवण झाली नाही. मग पाहुणे गेले आणि सर्व काही पहिल्यासारखं सुरू झालं. देवळातून मी आणि किशी परत आलो होतो आणि आमच्या अंगणात खेळत होतो. किशीची आई तिला कशावरून तरी खूप रागावली होती. 2 धपाटे सुद्धा दिले होते वाटतं. खरं म्हणजे मला किशीशी भांडण काढायचं नव्हतं. तिला चांगलं वाटेल म्हणून मी म्हणाले, किशे, तुझी आई रागीटच आहे. माझ्या आईसारखी नाही. तुझ्या आईसारखी? हो, ती मला कधी कधी रागावत नाही. चल वेडी, तुझी आई गेली की वारली की? नाही, ती खोलीत आहे. पण तुझी आई कुठे आहे? आहे की तिच्या खोलीत. छत, तुला माहित नाही, तू लहान आहेस म्हणून त्यांनी तुला सांगितलं नसेल. माणूस मेलं की त्याला बांबूवर बांधतात आणि तिकडे घाटावर नेतात आणि जाळून टाकतात. आजी असं काहीतरी बोलली होती खरी, पण आजी आणखी काही बोलली होती. ते काही का असे ना, मी माझ्या आईला खाली खोलीत पाहिलंय. चल, काहीतरी बोलतेस खोटारडी? खोटारडी कशाला? चल की दाखवते. आणि नसली तर मी म्हणेन ते कबूल? हो, आणि असली तर मी म्हणेन ते कबूल? हो हो, कबूल. आम्ही दोघी घरात आलो. आजीने परत किल्ली तिथेच फडताळात ठेवली होती की नाही मला माहीत नव्हतं. पण मी वर चढून फडताळात पाहिलं, किल्ली तिथेच होती. ती घेऊन मी आले. किशी दिवाणखान्याच्या दाराशीच उभी होती. माझ्या हातातली किल्ली पाहून तिला नवल वाटलं. मी खोलीच्या दाराचं कुलूप उघडू लागताच ती म्हणाली, हे काय, इकडे कुठे चाललीस? हीच तर आईची खोली. तुला माझी आई पाहायची आहे ना? पण अशा कुलूप लावलेल्या खोलीत कोणी कसं असेल? ते विचारू नको. दार उघडताना मी म्हणाले. दार उघडलं. किशी सावकाश सावकाश माझ्या जवळ येऊन उभी राहिली होती.
तिथे खाली जायचं? ती जरा घाबरत म्हणाली. हो, चल की, आत दुसरं काहीच नाहीये. असल्या अंधारात मी नाही येत. मी काडीपेटी आणते. तिला थांबवून मी स्वयंपाकघरात गेले आणि ओट्यावरची काड्यांची पेटी घेऊन आले. दारातच उभी राहून मी एक काडी पेटवली. तिच्या प्रकाशात पायऱ्या उतरून खाली आले. तिला काडीचा प्रकाश दाखवत म्हणाले, ये ना ग खाली. छी, कसली घाण खोली आणि कसला घाण वास येतोय. घाण? थोड्याशा काड्या पडल्या असतील खाली. आणि कसला वास? मला तर काही वास येत नव्हता. किशीचाच राग यायला लागला होता. मला खोटारडी म्हणत होतीस ना, मग ये की खाली पाहायला. मी नाही येत. असल्या घाणेरड्या जागेत कुणी राहतं का? आत्ता कोण भीतय? भित्री भागूबाई? मी मुळीच भीत नाही. हे बघ आले, दाखव पाहू. माझी एक काडी विझली होती. मी दुसरी पेटवली. किशी खाली आली. सावकाश सावकाश आली, पण आली. तिला मी म्हणाले, ये ये इकडे आणि बघ त्या पडद्यामागे. ईश, पडद्यामागे का मोठी माणसं उभी राहतात? तू बघ ना, मग सांग. किशी घाबरली असावी. खरं भ्यायचं काही कारण नव्हतं, पण तरी मी चिडवायला नको म्हणून ती पुढे आली आणि तिने सर्र आवाज करून पडदा दूर सारला. मी समोर पाहत होते. हातातल्या काडीकडे माझं लक्ष नव्हतं. काडी जरा वाकडी झाली आणि बोटाला चटका बसला तशी आह करीत मी काडी खाली टाकली आणि ती विझली. एकदम अंधार झाला. आई ग! किशी एकदम ओरडली आणि मागे सरली. खरं म्हणजे ती तशीच उभी राहिली असती तरी मला दुसरी काडी पेटवता आली असती. पण किशी माझ्याच अंगावर आपटली. त्या धक्क्याने हातातली काडेपेटीच अंधारात कुठेतरी पडली. किशे किशे अगं थांब, मला काडीपेटी शोधू दे, मी म्हणत होते, पण ती ओरडतच होती. तिला आता एवढं ओरडायला काय झालं होतं? तिचा आवाज घोगरा येत होता. मी ने अगं त्या पडद्यामागे काहीतरी होतं ग. चल वर चल, मला भीती वाटते. काहीतरी? माझ्या आईलाही असं काहीतरी काय म्हणत होती. पण मी काही बोलायच्या आधीच तो आवाज पुन्हा एकदा आला. पडद्याच्या रिंगांचा आवाज. पण आता तो एकदाच येऊन थांबला नाही, सारखा येत होता. किशी पुन्हा एकदा ओरडली. मीने काहीतरी येतंय का पुढे? मग मलाही तो मऊ स्पर्श लागला. केस, साडी, हात, काहीही असलं तरी ती माझी आईच होती. किशीला पाहायची होती ना, माझा शब्द खरा करायला आली होती. किशी किंचाळली. मला कोणीतरी धरताय ग, आई ग. बहुतेक तेव्हाच आजी देवळातून परत घरी आली, कारण तिचा मोठा आवाज खाली आला. काय ग, काय करताय ग तिथे तुम्ही दोघी जणी? आणि आजीनं दिवाणखान्यातला दिवा लावला. इतका वेळ मी अंधारात होते. आता तो बारीक प्रकाशही केवढा मोठा वाटला. आणि मग मला दिसलं, आई पडद्यामागून पुढे आली होती आणि तिने किशीला दोन्ही हातांनी धरलं होतं. खाली वाकून मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आई किशीकडे पाहत होती. मग आजीची सावली खोलीच्या दारातून खाली पडली. अगं बोला की, काय आरडाओरडा चाललाय? आजी खाली येताच पुन्हा प्रकाश झाला. खोलीत आम्ही दोघीच होतो, मी आणि किशी. मी किशीचे हात मागून धरले होते. आजीला पाहताच ती एकदम काहीतरी ओरडली आणि हिसका मारून हात सोडवून घेत पळत वर गेली आणि तिथून घराबाहेर पळाली. कार्टे, नाही तिथे कडमडतेस नाही का? काय या खोलीत गाठोडं पुरलंय ग तुझं? चल हो बाहेर. माझा हात धरून आजीने मला खसकून बाहेर ओढून काढलं आणि दाराला कुलूप घातलं. तशीच ती मला वर माळ्यावर घेऊन आली. किती रागावली होती. पण मला नाही वाटत माझ्याशिवाय दुसऱ्या कोणी माझ्या आईला तेव्हा पाहिलंसं. ती अजून तिथे पडद्यामागेच आहे. मोकळे केस, कपाळावर मोठं लाल कुंकू, मोठे मोठे डोळे. आता केव्हा तरी आजीलाच अशी खाली त्या खोलीत नेणारे नि दाखवणारे. पण कदाचित आजीला ते माहीतही असेल. तीच नव्हती का कोणाला तरी सांगत?
तुम्ही खूप न्याल, जाळाल, पण ती अवदसा तिथे राहिली पाहिजे ना. परत आली की मग आई परत आलेली दिसतीये. आजीला म्हणावं, आता काय? लेखन नारायण धारप, आवाज सुजाता. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1, हे चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह क्लिक करा. तसं केल्याने आणखी दर्जेदार आणि चांगल्या कथा तुमच्यापुढे सादर करता येतील. नंबर 2, ही कथा ऐकून तुम्हाला तुमच्या लहानपणीचा असा कोणता भीतीदायक प्रसंग आठवला, नक्की कमेंट करून शेअर करा. आणि नंबर 3, हा एपिसोड एका कोणत्या तरी व्यक्तीला नक्की शेअर करा. एक कथा एका व्यक्तीच्या मनावर नक्कीच प्रभाव टाकेल. तुम्ही जर पॉडकास्टवर ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना.com, ॲमेझॉन म्युझिक, विंग म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऐकत असाल, तर तिथे मला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुम्ही मला ईमेल करू शकता, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की मिळतील. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. तर आजच्या या भागाबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.